हिंदू नाव ज्योती लावून बाबू खान आणि स्वतःला किन्नर म्हणून घेत आहेत. अति खूप मोठी गँगचा काल मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आतापर्यंत त्या बाबू खाननी 300 बांगलादेशीला हिंदुस्थानात आणलं अशी माहिती मिळत आहे. काल मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली. आज दुपारी 4 वाजता गोवंडी मानकुट पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत. 1000हून अधिक बांगलादेशीला खोटे जन्म प्रमाणपत्र, हा जो बाबू खान आहे त्यांनी पण ज्योती नावाने खोटं जन्म प्रमाणपत्र गोवंडी महापालिका कार्यालयातून काढलाय. गेल्या आठवड्यात यातले 100 बोगस जन्म प्रमाणपत्रचा घोटाळा, त्यावर 2 दिवसात पोलिसांची FIR दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती केली आहे, शिवाजीनगर भागातला कॉम्बिंग ऑपरेशन करा, हजारो बांगलादेशी सापडणार. तुम्हाला बांगलादेशी ओळखताच येत नाही. आता आपण बघतायत की 2024 नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतो, अमित शहा असतो, देवेंद्र फडणवीस असतो, विधानसभा नोव्हेंबर 2024 ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या समर्थनात मुस्लिम मौलाना नेते उतरले होते आणि तो 114 कोटीचा वोट जिहाद फंडिंग घोटाळा मी उघडकीस आणला होता. आपण पाहिलं 2,24,000 लोकांनी बोगस जन्म प्रमाणपत्र मिळवले. हा घोटाळाही मी उघडकीस आणलाय आणि आता ज्योतीच्या नावाने नवीन घोटाळा.